ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग आजच C24 तास या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका। मतदार यादी अचूक, अद्ययावत आणि त्रुटीमुक्त करण्यासाठी बूथ लेव्हल एजंट यांनी जबाबदारीची जाणीव ठेवून काम करावं। विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेच्या यशामध्ये BLAची भूमिका ही अत्यंत महत्त्वाची आहे। प्रत्येक पात्र मतदाराचा समावेश आणि अपात्र नावं वगळण्याची प्रक्रिया काटेकोरपणे पार पाडावी असे प्रतिपादन राज्याचे जलसंपदा तथा अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले। ते नेवासा येथे आयोजित मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण अभियानांतर्गत BLA आढावा बैठकीमध्ये प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते। तर राज्यामधील 56 लाख शेतकऱ्यांना दिलासा देणाऱ्या 36,585 कोटी रुपयांच्या ऐतिहासिक कर्जमाफीच्या निर्णयाचे राज्याचे जलसंपदा तथा अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जाहीर स्वागत केले आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारचं अभिनंदन केलं। या निर्णयामुळे शेतकऱ्यांना कर्जाच्या ओझ्यामधनं मुक्त होऊन नव्यानं शेती करण्याची संधी मिळणार आहे असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। तर बैठकीमध्ये बूथ लेव्हल एजंट यांच्या जबाबदाऱ्या, मतदार पडताळणीची कार्यपद्धती, नागरिकांशी समन्वय, नवमतदार नोंदणी दुरुस्ती, अर्ज, मृत आणि स्थलांतरित मतदारांची पडताळणी तसेच विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेच्या प्रभावी अंमलबजावणीबाबतीत सविस्तर मार्गदर्शन यावेळी करण्यात आलं। तर या प्रसंगी आमदार विठ्ठलराव लंघे, जिल्हा नियोजन समितीचे नवनिर्वाचित सदस्य विनायकराव देशमुख, नगराध्यक्ष डॉक्टर करणसिंह घुले तसेच ऋषिकेश शेटे, शंकरराव लोखंडे, जलसंपदा विभागाच्या प्रमुख सायली पाटील, प्रांताधिकारी सुधीर पाटील, गटविकास अधिकारी संजय लखवाल तसेच कृषी अधिकारी धनंजय हिरवे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, महायुतीचे पदाधिकारी, बूथ लेव्हल एजंट आणि कार्यकर्ते इथे मोठ्या संख्येने उपस्थित होते। नाही, आता मोठा कार्यक्रम सरकारने घेतलेला आहे निवडणूक आयोगानं SIR संदर्भामध्ये आणि त्याचे आता मी प्रत्येक तालुक्यात जाऊन आढावा घेतो आहे। नेवाशामध्ये साधारण 40% काम आता पूर्ण झालं दिसतं, डिजिटलायझेशन झालं दिसतं आहे, पण अद्यापही बरंच काम बाकी आहे। थोडं तातडीनं यामध्ये कार्यकर्त्यांनी लक्ष घालून जे BLO येतात गावोगावी त्यांच्याकडून जे काही निवडणूक आयोगाने जे धोरण ठरवलेलं आहे त्याप्रमाणे त्याला वेग देण्याची गरज आहे, नाही तर मग लोकांच्या मतदारातून नाव मागे राहून जातील ना। नाही, मधमेश्वर जो केटीवर आहे त्याला सातत्याने येणार आहे पाणी, पूर, तर त्याचं रूपांतर म्हणून आपण नियंत्रण करू शकत नाही, म्हणून ते व्हर्टिकल बॅरेजमध्ये आपण आता त्याचं रूपांतर करतो आहे की ज्यामुळे पाण्याची गळती थांबेल, अनावश्यक जे पाण्याच्या जो पुरा धोक्यापासून जे पाणी कधी कधी आपल्याला थांबवता येत नाही त्याला मेकॅनाइज गेट्स राहतील, त्या गेटमुळे पाण्याचं नियंत्रण करता येईल आपल्याला, अशा अनेक गोष्टी आहेत। अजून एक विषय होता नेवासा बाजारपेठेच्या संदर्भामध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीची गाडी बनवून भेटीतत्वावर बांधकाम करण्यात येईल अशी व्यापाऱ्यांची नाही करता येईल ना। मग असं आहे की तो धोरण BOTचं आहेच आपलं, तर मी आपले आमदार विठ्ठलरावांशी बोलून आम्ही पुढच्या बैठक घेतो ना, जागा जर असेल ती रिक्त जागा आहे तर देऊ आपण, काय तर नाही तो प्रस्ताव काय मधल्या काळामध्ये BOT धोरण सरकारनं त्याच्यामध्ये काही स्थगित दिलेली होती। आपल्या जिल्ह्यातल्या बरेच जवळजवळ 10-12 शाळांचं BOT ज्या जिल्हा परिषद शाळा आता गावाच्या मध्ये आलेल्या आहेत ते अतिक्रमणच झालेली आहेत, तर जर BOT तत्त्व जर काही करता आलं आपल्याला तर व्यापारी गाळे काढता येतील, तिथं तरुणांना संधी देता येईल, आपला प्रयत्न आहे। आज खरं तर संपूर्ण देशभरामध्ये SIR हा प्रोग्रॅम जो राबवला जात आहे त्याच्या संदर्भात आपल्या जिल्ह्यामध्ये आदरणीय आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री महोदय आमदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांनी 2 दिवसापासून अनेक ठिकाणी प्रत्येक तालुक्यामध्ये जाऊन SIRचा प्रोग्रॅम कशा पद्धतीनं चालू आहे हा प्रत्यक्षात जे ग्राउंड वरती BLA काम करतात यांच्याशी चर्चा करून त्याची माहिती घेतलेली आहे आणि त्याचाच भाग म्हणून आपल्या नेवाशामध्ये देखील काल अचानक दुपारी साहेबांनी त्या ठिकाणी निरोप दिला आणि 4च्या वेळ देऊन या ठिकाणी सर्वांना निमंत्रित केलं, परंतु अतिशय घाईगर्दीमध्ये काही आता दिंड्यांचा त्या ठिकाणी गेलेले आहेत, काही कार्यकर्ते वेगवेगळ्या ठिकाणी टायमिंग थोडासा रॉंग असल्यामुळं आणि कमी वेळ मिळाल्यामुळं, परंतु मोठ्या संख्येनं या ठिकाणी प्रत्येक गावातले BLA उपस्थित होते, कार्यकर्ते उपस्थित होते आणि अतिशय चांगली चर्चा साहेबांनी ग्राउंड पातळीवरती काम करत असताना काय अडचणी येतात याचा समक्ष आढावा घेतला। प्रांत अधिकारी महोदय त्या ठिकाणी होते, त्यांनी
अतिशय सविस्तर ज्या ज्या अडचणी आहे त्या कशा पद्धतीनं आपल्याला सोडवता येईल याच्यासाठी त्यांनी देखील भूमिका घेतली आणि एक अतिशय मोठा ड्राईव्ह संपूर्ण देशभरामध्ये अनेक वर्षानंतर हा SIRचा होत असल्यामुळं याच्यातून जे वर्षानुवर्ष जे काही मयत असतील, काही दुबार नावं आहेत, काही ठिकाणी बोगस मतदार आहे, अनेक वर्षांचे वेगवेगळ्या भागातून आलेले कॉलेजचे मुलं आपल्या तालुक्यात मोठ्या प्रमाणात मतदार आहेत, ठिकठिकाणी स्थलांतरित झालेले आहेत, परंतु ते नावं तसेच आहे. आणि या ड्राईव्हमध्ये जे इतर नावं तालुक्याच्या बाहेरचे नावं आहे, इतर ठिकाणी नावं आहेत, ते आता कमी होणार आहेत आणि एक चांगल्या पद्धतीनं फ्रेश यादी या ठिकाणी या SIRच्या माध्यमातून त्या ठिकाणी होणार आहे. मी देखील विशेष करून आपल्या नेवासा तालुक्यातील सर्व जनतेला आवाहन करतो की या ठिकाणी आपण याच्यात सहभागी झालं पाहिजे. नुसतं शासकीय अधिकारी आपल्यापर्यंत येतील न येतील, परंतु आपला देखील त्याच्यात सहभाग असला पाहिजे की जेणेकरून लोकशाही भक्कम करण्याचाच हा एक मोठा ड्राईव्ह केंद्र सरकारने आदरणीय पंतप्रधान मोदीजींच्या नेतृत्वाखाली घेतलेला आहे. आणि या प्रक्रियेमध्ये प्रत्येक नागरिकांनी, ग्रामीण भागातल्या व्यक्तींनी सहभागी व्हावं आणि जास्तीत जास्त जे नावं नोंदवायचे राहिलेले आहेत, नवीन काही विवाहित मुली आपल्या तालुक्यामध्ये आलेल्या आहेत, भगिनी आलेल्या आहेत, त्यांचे नावं नोंदवायचे आहेत, काही दुबार नावं आहेत ते कमी करायचे आहे. वर्षानुवर्ष मैतांचे नावं अनेक वर्षांपासून ते यादीमध्ये येतात ते कमी करायचे आहेत. या शंकर नाबदे, C24 तास, निवासा.